कानडे बुवा यांचा मी मनपूर्वक आभार मानते. मला पक्वास साथ करतायत आमच्या मालवण तालुक्यातील सुप्रसिद्ध पक्वास वादक आदरणीय श्री विपुलजी सावंत आणि तबला साथ करतायत सुप्रसिद्ध तबला वादक आदरणीय श्री शिवराजजी कोळीकर यांचा आभार मानते. त्याचप्रमाणे जिया बुवांना पक्वास साथ करतायत सुप्रसिद्ध पक्वास वादक आदरणीय श्री मिलिंदजी लाड आणि तबला साथ करतायत सुप्रसिद्ध तबला वादक आदरणीय श्री भाग्यश्री लाड यांचा मी मनपूर्वक आभार मानते. डबलबारी म्हटलं की अनेक नामवंत बुवा पक्वास वादक आणि इतर कलाकार मंडळी उपस्थित असतात बघा. त्यामध्ये सर्वप्रथम मी ज्यांचं नाव घेतलं ते म्हणजे मंडळाचे अध्यक्ष म्हणजे आमच्या भजनी मंडळाचे बुवा आदरणीय श्री संतोषी कानडे बुवा. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजनकार आदरणीय श्री प्रकाशजी पारकर बुवा उपस्थित तुमचे मी चरण नतमस्तक होते. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजनकार आदरणीय श्री संतोषी मिराशी बुवा तुमच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे आदरणीय श्री सुप्रसिद्ध श्रीकांतजी शिरसाट बुवा यांचे पण मी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आदरणीय श्री सुप्रसिद्ध बुवा श्री प्रदीपजी बांबरकर यांचे सुद्धा आभार मानते. त्याचप्रमाणे आदरणीय बुवा श्री मंगेशजी खाडगे बुवा येथे उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे मगाशी त्यांचं सुंदर असं कीर्तन सादर झालं त्या महाराजांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पक्वास वादक हर्षदजी मेस्त्री त्याचप्रमाणे सुहासजी सुतार येथे उपस्थित आहेत. मी त्यांचा मनपूर्वक आभार मानते. डबलबारी म्हटलं की बाबा नामवंत पक्वास वादक भजनी बुवा आणि इतर कलाकार मंडळी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. येथे बराच महिला वर्ग उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे महत्त्वाचे आभार ते म्हणजे माझ्या आजच्या रात्रीपूर्वीचे जोडीवाले वा असंच माझ्या लक्षात माझी अगदी जीवा भावाची मैत्रीण बुवा कुमारी रिया मेस्त्री यांचा मी मनपूर्वक आभार मानते. येथे उपस्थित तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन करेन. महाराजांनीच नव्हे तर संपूर्ण जगताचे आराधनालय श्री गणपती गजाला वंदन करून श्री विठ्ठल रघुवंशाच्या चरणी नतमस्तक होऊन विद्येदेवी सरस्वती मातेला नमस्तक होऊन सत्याचं वाली श्री सत्यनारायणाच्या चरणी लीन होऊन परस्त्री माते समान मानणाऱ्या आई जिजाऊंचे पुत्र हिंदवी स्वराज संस्थापक कर्मकर्ता प्रश्नय क्षत्रिय गुलामदंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानात समुद्र करून येथे उपस्थित तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी आई वडील तसेच माझ्या गुरुवरांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी या डबलबारीच्या पेट्रोलची सामन्यास सुरुवात करते. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. अशी जी तुमची टाळ्यांची थाप असते ती आमच्या दोन्ही बुवांसाठी शेवट लागत राहा दे का बुवा. महत्त्वाचे आभार म्हणजे ते मी मुद्दामच मागे ठेवलेले ते म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशा साऊंड सिस्टीमसाठी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ वाजवा. खरंच माऊली मनपूर्वक आभार म्हणजे फक्त या काय कुकू होता तर मध्येच बंद करा नाहीतरी या म्हणताना शिट्या घालता बाकी तसं काही विषय नाही. पण खरोखर उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे तुमची. कारण आमचा आवाज भले कसं ह्याच्या भाषेत मी काय म्हणतेस का कोकिळा कोकिळा ना मंजुळा हां माझा आवाज थोडंसं कमी आहे. रिया बुवांका तुम्ही सगळे वळात तसंच तुमच्याचकडचे म्हणजे त्यांचा आवाज एकदम तारेसारखे आहे बघा. त्याच्यामुळे त्यांना एवढी साऊंडची वगैरे गरज नसतं. पण हां मी वाईट जरा ह्या देवा त्या देवा करत राहते. दादा ॲडजस्ट करून घ्यावा हां. ओ दादा बाकी अतिशय उत्कृष्ट जी साऊंड सिस्टीम आहे माऊली तुमचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते.
मगाशी कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर त्याच्यासाठी पण मी खरोखरच माफी मागते. तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि अशी एकदम नटानटटान मस्तपैकी छान महिला वर्ग येथे उपस्थित आहे. आज कानडी बुवानी सांगितलं की महिलांचा दिवस असा. मगाशी ते बोल ऋतुजा ताई ना कीर्तनमध्ये करत होती. हां तर ताई तुमचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. आमका महिलांकाही संधी दिल्या डबल बारी करूची आणि खरंच आम्हा दोन्ही बुवांच्या मुखातून एखादा शब्द वाईट जाणार नाही जेणेकरून तुमच्या कानावर तुम्हाला बोटं ठेवावी लागतील याची गॅरंटी मात्र नक्कीच घेते आणि भजनरूपी सेवेला सुरुवात करते. गो शाण्या बोललाय ना तर फक्त पाड कळला. हां हेचो मान राख माऊली. खरोखरच धन्यवाद. म्हणजे सांगितलात ना तुम्ही ही टोपी आणि ही शाल जी त्यांनी घातली आपण त्याचो मान राखून बारी कर. हार्मोनियमचा आवाज थोडासा कमी करा. ठीक आहे असो. काय की ते दिग्गज बो उपस्थित आहेत सगळेच म्हणजे बुवा सगळेच आमच्यापेक्षा एकदम ज्येष्ठ श्रेष्ठ बो उपस्थित आहेत. माऊली खरंच आमच्या प्रयत्न करतोय एखादा हडेथडे वाईज गेला असा तर सांभाळून घ्यावा. पारकर बुवा आमचे असत ते हसत राहू तरी यावं माऊली. नाही तुम्ही बसा खुर्ची असले कानडी बुवा तुम्ही पण या स्टेजवरती.
मेस्त्री यांचा मी मनपूर्वक आभार मानते. येथे उपस्थित तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन करेन. महाराष्ट्रीच नव्हे तर संपूर्ण जगताचे आराधनालय श्री गणपती गणाला वंदन करून श्री विठ्ठल रघुवंश चरणात नमस्कार होऊन विद्येदेवी सरस्वती मातेला नमस्कार होऊन सत्याचं माली श्री सत्यनारायण चरणी लीन होऊन परस्त्री माते समान मानणाऱ्या आई जिजाऊंचे पुत्र हिंदवी स्वराज संस्थापक कौतुकनाम प्रस्फुटणाऱ्या क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून येथे उपस्थित तुम्हा सर्वांच्या चरणाशी नमस्कार होऊन माझ्या आईकडे तसेच माझ्या गुरुवरांच्या चरणाशी नमस्कार होऊन मी या डबल बारी पेट्रोलची सांगण्यास सुरुवात करते. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. अशी जी तुमची टाळ्यांची थाप असते ती आमच्या दोन्ही बुवांसाठी शेवट लागत राहा दे. काय बुवा? महत्त्वाचे आभार म्हणजे ते मी मुद्दामच मागे ठेवलेले ते म्हणजे म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशा साऊंड सिस्टीमसाठी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ वाजवा. खरंच माऊली मनपूर्वक आभार म्हणजे फक्त या काय कुकू होता तर मध्येच बंद करा नाहीतर या म्हणताला शिट्या घालता. बाकी तसं काही विषय नाही. पण खरोखर उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे तुमची. कारण आमचा आवाज भले कसं ह्याच्या भाषेत मी काय म्हणतेस तर कोकिळा. हां कोकिळा ना मंजुळा. हां माझा आवाज थोडंसं कमी आहे. रिया बोंगा तुम्ही सगळे वळात तसंच तुमच्याच कडचेत म्हणजे त्यांचा आवाज एकदम तारेसारखे बघा. त्याच्यामुळे त्यांना एवढी साऊंडची वगैरे गरज नसतं. पण हां मी वाईट जरा ह्या देवा त्या देवा करत राहते. दादा ॲडजस्ट करून घ्यावा. हां ओ दादा. बाकी अतिशय उत्कृष्ट जी साऊंड सिस्टीम आहे माऊली तुमचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. मगाशी कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर त्याच्यासाठी पण मी खरोखरच माफी मागते. तुम्हा सर्वांचे आभार मानते. आणि अशी एकदम नटान ठटान मस्तपैकी छान महिला वर्ग इथे उपस्थित आहे. आज कानडी बुवाने सांगितलं की महिलांचा दिवस असा. मगाशी ते बोल ऋतूच्या ताई ना कीर्तनमध्ये करत होती. हां तर ताई तुमचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. आमका महिलांकाही संधी दिल्या डबल बारी करूची. आणि खरंच आम्हा दोन्ही बुवांच्या मुखातून एखादा शब्द वाईट जाणार नाही जेणेकरून तुमच्या कानावर तुम्हाला बोटं ठेवावी लागतील याची गॅरंटी मात्र नक्कीच घेते. आणि भजनरूपी सेवेला सुरुवात करते. गो शाण्या बोललाय ना तर फक्त पाठ कळला. हां हेचो मान राख माऊली. खरोखरच धन्यवाद. म्हणजे सांगितलात ना तुम्ही ही टोपी आणि ही शाल जी त्यांनी घातली आपण त्याचो मान राखून बारी कर. हार्मोनियमचा आवाज थोडासा कमी करा. ठीक आहे. काय की ते दिग्गज बो उपस्थित आहेत सगळेच म्हणजे बुवा सगळेच आमच्यापेक्षा एकदम ज्येष्ठ श्रेष्ठ बो उपस्थित आहेत. माऊली खरंच आमच्या प्रयत्न करतोय. एखादा हडेथडे वाईज गेला असा तर सांभाळून घ्यावा. पारकर बुवा आमचे असत ते हसत राहतात. या माऊली नाही तुम्ही बसा खुर्ची असं कानडी बुवा तुम्ही पण या स्टेजवरती.
भरपूर प्रगती होत राहू त्या परमेश्वराचा प्रार्थना करतो त्यामुळे तुम्हाला एका रीतीका साठक मी मनापूर्वक आभार मानते. तसेच ही पुण्यभूमी श्री परशुरामाची, ही पुण्यभूमी साधू संतांची, ही पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ही पुण्यभूमी ज्यांनी या हरिभजनासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा त्या महान पंचरत्नांच्या त्या लीन हो
जय जय विठ्ठले रखुमाई जय जय विठ्ठले रखुमाई जय जय विठ्ठले रखुमाई